मित्रो, आज मला विषय दिलेला आहे करुणा आणि माध्यमं, प्रसार माध्यमे. एकूण ज्यावेळी आपण आजच्या काळाचा प्रसार माध्यमांच्या एकूण भूमिकेचा, मयूर डुमने नमस्कार, प्रसार माध्यमांचा आणि एकूण आजच्या परिस्थितीचा विचार करतो, त्यावेळी अनेक गोष्टी आपल्यासमोर येतात, अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. कारण असं आहे की जेव्हापासून करोनाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हापासून वेगवेगळ्या चर्चा आपल्या कानावर येत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर येताना दिसत आहेत. अनंतराव नमस्कार. तर हे सगळं येत असताना सगळंच एकूण सामान्य माणसाला असं प्रचंड संभ्रमित करणारं आहे. असं या परिस्थितीत खरं तर प्रसार माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि प्रसार माध्यमांनी आपली म्हणून काही एक महत्त्वाची भूमिका पार पाडायला पाहिजे, अशी माझी व्यक्तिगत धारणा आहे. पण या परिस्थितीत खरोखर प्रसार माध्यमांनी आपली, तेव्हा माझ्यासारखा ज्यावेळी प्रसार माध्यमात काम करणारा घटक असतो त्याला अनेक त्याचे पदर दिसतात. म्हणजे खरं तर होय किंवा नाही अशा एका शब्दात त्याचं उत्तर देता येणं कठीण असतं. त्याचं कारण असं की या एकूण करोनाच्या परिस्थितीचे इतके पदर आहेत, या संदर्भातल्या इतक्या तर करोनाची परिस्थिती या संदर्भातल्या इतक्या अनेक गोष्टी आहेत, इतके त्या घटनेचे इतके पदर आहेत की सामान्य माणसाला एकूण संभ्रमित होऊन जायला होतं या एकूण सगळ्या परिस्थितीत. म्हणजे माध्यमांनी सुरुवातीला करोना इथं आल्यानंतर, म्हणजे करोनाची जगभरात चर्चा सुरू झाल्यानंतर, भारतात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर, आवाज येत नाही का? हॅलो, शीतल चव्हाण आवाज येतोय? तर या संदर्भातली सगळी चर्चा सुरू झाल्यानंतर खरं तर प्रसार माध्यमांची जबाबदारी अशी होती की या करोनाच्या एकूण संकटाच्या संदर्भात, या एकूण परिस्थितीच्या संदर्भात लोकांना अवगत करणं, त्या संदर्भातलं लोकांचं एक नीट प्रशिक्षण करणं किंवा लोकांची साक्षरता त्या संदर्भातली वाढवणं. पण मला असं दिसतं की सुरुवातीच्या काळात प्रसार माध्यमांनी त्या संदर्भात फारसं काही काम केलं नाही. प्रसार माध्यमांनी त्या संदर्भातल्या बातम्या दिल्या, त्या संदर्भातल्या भीती वाढवणाऱ्या बातम्या दिल्या, लोकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या बातम्या दिल्या. पण त्या संदर्भात जे एक साक्षरता वाढवायला पाहिजे होती लोकांच्या संख्येमध्ये, ती नाही केली. एक वेळ असं गृहीत धरता येतं की सुरुवातीचा जो काळ होता, पहिल्या 8 दिवसाचा 15 दिवसाचा, तो सगळ्यांच्यासाठी संभ्रमाचा काळ होता. म्हणजे प्रसार माध्यमांच्यासाठी संभ्रमाचा काळ होता, राज्यकर्त्यांच्यासाठी संभ्रमाचा काळ होता, सगळ्या लोकांच्यासाठी संभ्रमाचा काळ होता. परंतु 8 ते 15 दिवसाच्या नंतर खरं तर हा संभ्रम दूर होऊन ज्या सगळ्या संबंधित घटना आहे, करोना संदर्भातल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीच्या अनुषंगानं कार्यवाही करणाऱ्या या सगळ्या एकूण या संस्थांनी, सगळ्या घटकांनी खरं तर अतिशय जबाबदारीनं काम करायला पाहिजे होतं आणि त्यात प्रसार माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. पण दुर्दैवानं प्रसार माध्यमांनी या काळात अतिशय बेजबाबदारपणे काम केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मी ज्यावेळी थेट बेजबाबदारपणे काम केलं असं म्हणतो, त्यावेळी माझ्यापुढं सुरुवातची 2-3 उदाहरणं असतात. म्हणजे ज्यावेळी भारतात करोनाचं आगमन झालं, करोनाचा रुग्ण आला आणि त्यानंतरची जी परिस्थिती होती त्या काळात या प्रसार माध्यमांनी, विशेषतः वृत्तवाहिन्यांनी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी लोकांच्या मनात भीती निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं, लोकांच्यात भीती निर्माण केली. म्हणजे हे फार मोठं संकट आलेलं आहे करोनाचं आणि सतत मोठमोठ्या आकडे, त्या संदर्भातल्या स्टोरी या करून लोकांच्या मनात एक भीती निर्माण करण्याचं काम केलं. आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा प्रसार माध्यमांच्या बेजबाबदारपणे काम करण्याचा होता, तो म्हणजे दिल्लीतल्या निजामुद्दीनला मरकजमधलं जे प्रकरण घडलं, त्या प्रकरणानंतर
जो काय देशभरात गोंधळ उडाला, खरं तर त्या गोंधळात या एकूण संकटातसुद्धा प्रसारमाध्यमांनी एकूण धार्मिक ध्रुवकरण होईल अशा पद्धतीची एक भूमिका घेतलेली, एखाद दुसरा अपवाद वगळला तर घेतलेली दिसून येईल. एखाद दुसरा अपवादमध्ये मला फक्त अशावेळी माझ्यासमोर फक्त NDTV इंडियाचं एक उदाहरण येतं की ज्यांनी काही एक प्रमाणात प्रसारमाध्यम म्हणून जबाबदारीनं काम केल्याचं. आता यात खरं तर महत्त्वाची भूमिका होती ती मुद्रित माध्यमांची होती. मुद्रित माध्यमांनी बहुतांश प्रमाणात नीट असं समतोलपणे काम केलेलं आपलं दिसतं. पण या एका टप्प्यावर ज्यावेळी करोनाचा एक कहर वाढला त्या टप्प्यावर मुद्रित माध्यमांचं एकूण प्रसारणच थांबलं. म्हणजे वृत्तपत्र निघत होती पण वृत्तपत्र घरोघरी पोहोचत नव्हती. फक्त पेपर निघत होते पण ते सामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचत नव्हते. तो एक ठराविक वर्ग होता. त्यामुळे एक जबाबदारीनं काम करणारं माध्यम होतं. ते माध्यम लोकांच्या पर्यंत पोहोचत नव्हतं आणि पोहोचत होता तो सोशल मीडिया, मग ते व्हॉट्सअप असेल किंवा सोशल मीडियाच्या संदर्भातली अन्य माध्यमं असतील किंवा मग सगळ्यात प्रभावी जे माध्यम असलेलं ते वृत्तवाहिन्यांचं, इलेक्ट्रॉनिक मीडियाचं. तर या मीडियानं अत्यंत म्हणजे करोनाच्या कहरपेक्षा वृत्तवाहिन्यांचा कहर हा आपल्याला यामधल्या मरकज प्रकरणाने या काळात आपल्याला बघायला मिळाला. आणि देशावरचं, जगावरचं, एकूण माणसावरचं इतकं मोठं संकट आल्यानंतरसुद्धा आपल्या मनातली जातीची, धर्माची, एकूण ह्या द्वेषाची जळमटं निघून जात नाहीत. आपण पुन्हा म्हणजे तीच जळमटं कुरवाळत बसतो आणि माणसाचा द्वेष, माणसाबद्दलचा द्वेष निर्माण करत बसतो. हे अत्यंत वाईट चित्र, अत्यंत घृणास्पद चित्र या काळात दिसून आलं. आणि मला वाटतं त्यामध्ये प्रामुख्यानं ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुरुवातीच्या काळात समावेश होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी पहिली टाळेबंदी जाहीर झाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो सुरुवातीला जनता कर्फ्यू लागू केला, त्यानंतर दोन दिवसांनी लॉकडाऊन जाहीर केला 25 मार्चपासूनचा. तर या 25 मार्चपासूनचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 2 दिवसांनी दिल्ली ज्या पद्धतीनं एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर हजारोंच्या संख्येनं स्थलांतरित मजूर रस्त्यावर आले, तर या स्थलांतरित मजुरांच्या संदर्भातलं सुरुवातीचं वृत्तांकन जर आपण बघितलं तर माझं जर या संदर्भातलं निरीक्षण आहे, पुन्हा मला इथे NDTV इंडियाचं नाव घ्यावं लागतं की ज्या दिवशी टाळेबंदी झाली त्या दिवसापासून NDTV इंडियानं यामध्ये सामान्य मजुरांचं काय हाल होणार आहेत, सामान्य मजुरांची काय प्रचंड बिकट परिस्थिती होते याकडं लक्ष वेधण्याचं काम NDTV इंडियाने केलं. म्हणजे सुरुवातीच्या काळात एकदा मुकेश शेंगर नावाच्या त्यांच्या रिपोर्टरनं दिल्लीच्या आनंद विहार बसअड्ड्याच्या बाहेर एक मुलगा रडतानाचं एक चित्र दाखवलं होतं. रोजगार गेल्यानंतर बिहारला जाणारा 3 दिवस दिल्लीच्या त्या आनंद विहार बस अड्ड्याच्या परिसरात फिरणारा, पोलिसांच्या लाट्या खाणारा आणि एकदम कॅमेरासमोर हमसून रडणारा मुलगा. ते चित्र मला वाटतं एकूण या सगळ्या एकूण रिपोर्टिंगचं आणि एकूण या प्रश्नाकडे बघण्याची दृष्टी बदलणारं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रस्त्यानं चाललेल्या म्हणजे रस्त्यानं चालत निघालेल्या काही 1-2 कुटुंबांच्या स्टोरीज दाखवल्या. आणि तिथून तिसरा दिवस होता ज्या दिवशी हजारो मजूर रस्त्यावर आले होते. खरं तर मला वाटतं NDTVच्या या सुरुवातीच्या रिपोर्टिंगनं या एकूण प्रश्नाकडं जो वेगळा बघायचा दृष्टिकोन होता तो दिला की टाळेबंदी लोकांना एवढं कौतुक होतं सुरुवातीला टाळेबंदीत. म्हणजे जनता कर्फ्यू जाहीर झाला त्यावेळी ज्या पद्धतीने भक्तमंडळी हे जनता कर्फ्यू कसा थोर आहे आणि या 14 तासात हा विषाणू कसा नष्ट होणार आहे, साखळी तोडणार आहे, नरेंद्र मोदींनी किती कल्पकतेनं हे सगळं घडवून आणलेलं आहे. मग ते ग्रहताऱ्यांची त्यांना कशी साथ आहे इथपासून सगळ्या गोष्टी आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत होत्या. पण त्यानंतर पुन्हा ते सगळं टाळ्याथाळ्याचा इव्हेंट झाल्यानंतर 21 दिवसांचा हा लॉकडाऊन आला. आणि 21 दिवस म्हणजे आता 21 दिवसानंतर भारत करोनामुक्त होणार आहे. आणि नंतर ज्या पद्धतीने ट्रम्पचं स्वागत केलं होतं तशा पद्धतीने भक्तांना मोठा जल्लोष करायची संधी मिळणार आहे असं पुन्हा ते 21 दिवसानंतरचं वातावरण, 21 टाळेबंदी जाहीर केली त्यावेळेचं वातावरण होतं. पण हा सगळा फोलपणा होता, हा सगळा एकूण भंपकपणा होता हे हळूहळू लक्षात येत होतं लोकांच्या. कारण हा प्रश्न केवळ करोनाचं संकट आणि टाळेबंदी या पुरता मर्यादित न राहता हे
ज्या हजारोंच्या संख्येनं मजूर रस्त्यावर आले, हातावर पोट असलेले लोक रस्त्यावर आले, त्यांची होरपळ सुरू झाली, त्यांची फरफट सुरू झाली, हे बघितल्यावर लक्षात आलं की हे एकूण संकट हे फक्त माणसाच्या आयुष्यावरचं, भारतातल्या कष्टकऱ्यांच्या आयुष्यावरचं फार मोठं संकट आहे आणि करोनाच्या विषाणूच्या संकटापेक्षाही हे गंभीर संकट आहे. हे याकडे बघण्याची दृष्टीसुद्धा मला वाटतं या काळात प्रसारमाध्यमांनी दिली, मर्यादित प्रमाणात का असेना पण दिली. सुरुवातीच्या काळात NDTV इंडियानं यात पुढाकार घेतला आणि नाईलाजानं नंतरच्या काळातसुद्धा नंतर काही माध्यमांना त्याच्या पाठीमागून जावं लागलं आणि अर्थातच ज्यावेळी हजारोंची गर्दी रस्त्यावर होती त्यावेळी तिथं सगळेच जातात, त्यामुळं सगळ्यांनीच तो प्रश्न ऐकून त्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. पण आता पुन्हा कसं होतं, माध्यमांचं हे काम आहे, माध्यमांनी दाखवायलाच पाहिजे. खरं तर माझी नेहमीची अशी धारणा आहे की प्रत्येक घटकानं आपापल्याला नेमून दिलेलं काम करायला पाहिजे. म्हणजे माध्यमांनी, प्रसारमाध्यमांनी पत्रकारांनी पत्रकारांचं काम करायला पाहिजे, शिक्षकांनी शिक्षकांचं काम करायला पाहिजे आणि की जो कुणी ज्या व्यवसायात असेल, ज्या ठिकाणी असेल त्यानं आपापलं काम करायला पाहिजे आणि ते काम करणं महत्त्वाचं असतं, अशी माझी व्यक्तिगत धारणा आहे. पण आपल्याकडे होतं कसं की आपलं काम काय आहे यापेक्षा म्हणजे दुसऱ्या घटकानं काय काम करायला पाहिजे या संदर्भात सल्ले देणारी यंत्रणा खूप असते किंवा म्हणजे अशा काळात कसं होतं, व्यवस्थेच्या विरोधात प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना डिमोरलाइज करण्याचे प्रयत्न अनेकदा होत असतात. म्हणजे साधं उदाहरण आता घेतलं तर परवा काही वकिलांनी सुप्रीम कोर्टात या स्थलांतरित मजुरांच्या संदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावेळी तुषार मेहता नावाचे जे सॉलिसिटर जनरल आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात ज्या निर्लज्जपणे एक जे उदाहरण दिलं केविन कार्टर नावाच्या फोटोग्राफरचं, 1993 साली ज्याला पुलित्झर पुरस्कार मिळाला होता, ते कुपोषित मुलगा आणि त्यावर टपून बसलेलं गिधाड असं ते चित्र आणि त्या अनुषंगानं जी काय सगळीकडे या अलीकडच्या काळात जी स्टोरी व्हायरल झालेली आहे, तर ती गोष्ट सांगितल्याने एकूण प्रसारमाध्यमांच्या यातल्या सगळ्या भूमिकेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि ज्या वकिलांनी ही याचिका दाखल केली होती त्या वकिलांनी या स्थलांतरित मजुरांच्यासाठी काय केलं असाही एक भंपक प्रश्न विचारला. म्हणजे हे पत्रकारांच्या बाबतीत घडत असतं की म्हणजे तुम्ही एशीत बसून हे ट्विट करताय, तुम्ही एशीत बसून हे लिहिताय, तुम्ही केबिनमध्ये बसून ह्या गोष्टी करताय रस्त्यात, तर हे मला वाटतं पत्रकारांनी हे लिहिण्याचं पत्रकारांचं काम आहे, सरकारला प्रश्न विचारण्याचं काम आहे, या एकूण व्यवस्थेसंदर्भात प्रश्न विचारण्याचं काम आहे. मला वाटतं हे प्रश्न पत्रकारांनी करत राहिलं पाहिजे. त्यांना असे वेगळे तुम्ही काय स्थलांतरितांच्यासाठी केलं किंवा रस्त्यावरच्या मजुरांच्यासाठी तुम्ही काय केलं असे प्रश्न विचारून डिमोरलाइज करण्याचा प्रयत्न होतो. मला वाटतं आपण अशा प्रयत्नांना भीक न घालता आपलं जे काम आहे ते करत राहायला पाहिजे, व्यवस्थेला प्रश्न विचारत राहायला पाहिजे. महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे या काळात प्रसारमाध्यमांनी जे व्यवस्थेला प्रश्न विचारायला पाहिजे होते ते प्रश्न प्रसारमाध्यमांनी या काळात व्यवस्थेला विचारले नाहीत, हे यातली सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट. म्हणजे प्रसारमाध्यमं वृत्तांकन करत गेले, घडलेल्या घटना दाखवत गेले, घडलेल्या प्रतिक्रिया दाखवत गेले, सरकारी आकडेवारीतले तून जे काही तपशील येत होते ते तपशील मांडत गेले. पण या एकूण गोंधळात जे गोंधळ होते किंवा ज्या वेगळ्या गोष्टी घडत होत्या त्या संदर्भात जे प्रश्न होते ते प्रश्न मात्र व्यवस्थेला विचारण्याचं काम प्रसारमाध्यमांनी केल्याचं मला दिसत नाही. म्हणजे मी पुन्हा आपल्या मराठी माध्यमांच्याकडे येतो. इथं दोन गोष्टी घडल्या. प्रसारमाध्यमांच्या लोकांच्यामध्ये दोन भूमिका दिसल्या. म्हणजे तटस्थपणा आणि त्रयस्थपणा फार कमी प्रमाणात दिसून आला. तो अशा अर्थानं की इथं एक वर्ग होता तो सगळं नरेंद्र मोदींचा, केंद्र सरकारचा दोष आहे, केंद्र सरकारनं 3 तासाचा अवधी देऊन 4 तासाचा अवधी देऊन लॉकडाऊन जाहीर केला, त्यामुळं ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे, अशा पद्धतीचं एक आर्ग्युमेंट करणारा वर्ग होता. आणि दुसरा वर्ग होता की इथं महाराष्ट्र सरकार, उद्धव ठाकरे सरकार फार कार्यक्षमतेनं काम करत नाही असं करणारा होता. खरं तर दोन वेगळे प्रश्न होते. सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरची जी अनागोंदी होती तिला अर्थातच नरेंद्र मोदी सरकार जबाबदार होतं, केंद्र सरकार जबाबदार होतं. पण आपण त्यानंतर 40 दिवसानंतर महाराष्ट्रात जो काय गोंधळ असेल त्याबद्दलसुद्धा नरेंद्र मोदींना जबाबदार धरणारे लोक होते.
खरं तर त्याबद्दल इथल्या सरकारला प्रश्न विचारायचं गरजेचं होतं. आत्ता अलीकडच्या काही दिवसात अशा काही केस स्टडीज पुढे यायला लागलेत. असे काही केस स्टडीज घेऊन त्याची माहिती, त्याच्या संदर्भातल्या बातम्या येत आहेत, त्या संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत. पण एकूण इथल्या स्थलांतरितांच्या प्रश्ना म्हणजे महाराष्ट्रात आपण आत्ता किती मोठ्यानं म्हणत असो की इथं फार मजुरांची फार चांगली व्यवस्था केली, फार चांगली सोय केली, इथल्या थांबलेल्या मजुरांची नीट सोय झाली, पण त्यात अनेक त्रुटी होत्या. त्या त्रुटींच्याकडे लक्ष वेधण्याचं काम कुणीच केलं नाही. ते जर काम केलं असतं, मराठी विरोधी पक्षांनी काम केलं असतं, माध्यमांनी काम केलं असतं, तर मला वाटतं ही त्यांच्या अधिक त्यांना चांगल्या सोयीसुविधा मजुरांना मिळण्यास मदत झाली असती. पण ते काही होऊ शकलं नाही. मी एक मुद्दा सातत्यानं मांडत आलो आहे, तो मुद्दा म्हणजे अजूनसुद्धा ज्या मुद्द्याकडे महाराष्ट्र सरकारनं आपलं लक्ष दिलेलं नाही, म्हणजे अत्यंत निष्क्रिय म्हणजे त्या संदर्भात महाराष्ट्र सरकार राहिलेलं आहे. म्हणजे आपण परप्रांतीय जे देशभरातले मजूर होते त्या मजुरांची महाराष्ट्र सरकारनं सोय केली, त्यांना सगळ्या आपापल्या गावी सोडवलं. आपले महाराष्ट्रीयन लोक जे परदेशात होते त्या परदेशातल्या लोकांना आणलं. आपले महाराष्ट्रातले लोक जे परराज्यात होते त्या परराज्यातल्या सगळ्या लोकांना इथं आणलं. पण मुंबईत आणि पुण्यात राहणारे रोजगारासाठी आलेले महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावागावचे जे लोक आहेत त्या गावोगावच्या लोकांना त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था किंवा त्यांच्या गावी सोडण्यासंदर्भातला विचार महाराष्ट्र सरकारनं आज घडीपर्यंत आत्ता या क्षणापर्यंत केलेलं नाही, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे त्या संदर्भात एकूण सरकारनं निष्क्रियता दाखवली आहे, पण धरसोडपणाही आपल्याला दाखवला दिसतो. तो असा की ज्यावेळी लॉकडाऊन जाहीर झाला त्यावेळी मुंबईत 100 करोनाचे पेशंट होते. त्यावेळी खरं तर दिल्लीत ज्या पद्धतीनं 4-1 दिवस लोकांना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरसुद्धा लोकांना सोडण्यासाठी, लोकांना गावी जाण्यासाठी 3-4 दिवसाची सवलत दिली होती, त्या सवलतीचा एक अलिखित सवलतीचा आधार घेऊन इथंसुद्धा मला वाटतं महाराष्ट्रातल्या लोकांना, मुंबईतल्या आणि पुण्यातल्या लोकांना त्यांच्या गावी जाण्याची सोय करून द्यायला पाहिजे होती. ती दिली असती तर चांगलं झालं असतं, ते लोक आपापल्या गावी गेले असते. पण आज मुंबईतला आकडा प्रचंड वाढलेला आहे. या मधल्या काळात अनेक हाल अपेष्टा सहन करत अनेक लोक गावी पोचलेले आहेत. म्हणजे अनेक लोक दुधाच्या टँकरमधनं गेलेले आहेत, कोण लपतछपत गेलेले आहेत, कोण निम्म्या वाटेत चालत मिळेल त्या वाहनानं गेलेले आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांचे या काळात जे हाल झाले, महाराष्ट्रातले लोक जे मुंबई आणि पुण्यात रोजगाराला होते ते ज्या पद्धतीच्या हाल अपेष्टा सहन करत गावोगावी पोहोचले, त्याचं चित्र फारसं प्रसारमाध्यमातून आलेलं नाही. किंवा आजसुद्धा मुंबईत आणि पुण्यात जी मराठी माणसं मोठ्या प्रमाणावर अडकून पडले आहेत त्याचं चित्र फार प्रभावीपणे मराठी माध्यमांनी दाखवलं आहे असं मला दिसत नाही. कारण नंतरच्या काळात जे परप्रांतीय मजुरांचे हाल अपेष्टा त्याकडे लक्ष वेधलं, त्या संदर्भात काही सुधारणा कराव्या लागल्या. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खूप चांगली पावलं उचलली त्या संदर्भात. आणि आपल्या कार्यक्षेत्रातल्या रस्त्यावरच्या सगळ्या मंगल कार्यालय, धाबे या ठिकाणी या लोकांची थांबण्याची, चहापाण्याची सोय करा अशा सूचना दिल्या. अशा काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण तरीसुद्धा अजून या प्रश्नाच्याकडे खूप मोठं दुर्लक्ष झालं असं मला वाटतं. प्रसारमाध्यमांच्या अशा भूमिकेच्या संदर्भात खूप वेगळ्या अंगानं, वेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं बोलता येईल. पण त्याचवेळी प्रसारमाध्यमं खूप वेगळ्या संकटातून या काळात आपल्याला जाताना दिसतील. प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्यावर अनेक प्रकारची संकटं येत आहेत. बहुतेक अनेक माध्यम संस्थांनी खूप मोठ्या संख्येवर पगार कपात केलेली दिसते आपल्याला. खूप संख्येनं कामगार कपात केलेली दिसते. त्या अर्थानं जे अन्य घटकांच्यावर बेरोजगारीचं संकट कोसळलेलं आहे, प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रातही बेरोजगारीचं संकट हे त्याच तीव्रतेनं, त्याच पद्धतीनं पोहोचलेलं आहे असं आपल्याला दिसतं. तर खरं तर हे सगळं सावरण्यासाठी किती काळ लागणार आहे, किती काळ वाट पाहावी लागणार आहे या संदर्भात आज आपण काही सांगू शकत नाही. आज आपण त्या संदर्भात काही निश्चितपणे आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो की आशा बाळगू शकतो की येत्या 3-4 महिन्यात दिवाळीपर्यंत सगळी परिस्थिती सुरळीत होऊ शकेल, वातावरण सुधारू शकेल आणि जे लोक या आत्ताच्या काळात माध्यमाच्या बाहेर फेकले गेलेले आहेत
त्या सगळ्यांना पुन्हा आत येण्यासाठीची दरवाजे खुले होऊ शकतील. ते आपापल्या वेगळ्या ठिकाणी, त्याच ठिकाणी नाही पण वेगळ्या ठिकाणी पुन्हा येऊन दाखल होऊन या आपल्या माध्यमाच्या प्रवाहात सहभागी होऊ शकतील, अशी आपण आजच्या घडीला आशा व्यक्त करू शकतो. खरं त्याला तेवढ्यासाठी काही महिन्यांचा, काही आठवड्यांचा हा कालावधी आपल्याला जावा लागेल. खरं तर या सगळ्याच्या काळात माध्यमांच्या अनुषंगानं आणखी एक गोष्ट मला जाणवते, ती म्हणजे करोना संदर्भातलं आपलं आकलन काय आहे. म्हणजे करोना इथं दाखल झाल्यानंतर सुरुवातीच्या काही 8-10 दिवस मी म्हणतो की नेहमी 8-10-15 दिवस आपण देऊ कुणालाही त्यासाठी की या सुरुवातीच्या 8-10-15 दिवसात जे आकलन होतं ते आकलन आणि आज इथं 2 महिने उलटून गेल्यानंतरचं आपलं करोना संदर्भातलं आकलन, यात काही बदल झाला आहे का, यात काही फरक पडला आहे का, तो सामान्य माणसाच्या आकलनात फरक पडला आहे का, किंवा प्रशासनात जे माणसं प्रशासनात काम करत आहेत त्यांच्या आकलनात फरक पडला आहे का, किंवा राज्यकर्त्यांच्यामध्ये जे लोक आहेत त्यांच्या आकलनात फरक पडला आहे का, या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि दुर्दैवानं आपल्याला असं म्हणावं लागतं की जे धोरणकर्ते आहेत, म्हणजे लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासनातले अधिकारी असतील, यांनी करोना ही आपली अधिकारशाही गाजवण्याची संधी अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी याकडे बघितलेलं दिसतं. म्हणजे खरं तर आता या टप्प्यावर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की सगळे वारंवार सांगत आले की करोना ही काही आज किंवा उद्या जाणारी गोष्ट नाही. जूनमध्ये करोना संपणार आहे, जुलैमध्ये करोना संपणार आहे असं होणार नाही, ऑगस्टमध्ये करोना संपणार आहे असं होणार नाही. त्यामुळं आपल्याला त्याच्यासह जगण्याची सवय करावी लागणार आहे. आता त्याच्यासह जगण्याची सवय करावी लागणार आहे याच्या संदर्भात अनेक लोक कुत्सितपणे काही प्रश्न विचारतात, पण त्याला काही फारसा अर्थ नसतो. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. टाळेबंदी हा एक तात्पुरता उपाय असतो. सगळे जगभरात तज्ज्ञ, आपण या काळात जगभरातल्या वेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं ऐकतोय, वाचतोय वेगळं. त्यातून एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की टाळेबंदी हा काही करोनावरचा किंवा या समस्येवरचा उपाय नव्हे. टाळेबंदी हा एक तात्पुरता उपाय आहे. तो अशासाठी की करोनाचं संकट तीव्र बनल्यानंतर त्या काळात ज्या काही समस्या येणार आहेत त्याच्या तयारीसाठी आपल्याला इथं या काळात काही काळ मिळावा आणि आपण या काळात ती सगळी तयारी करावी, यासाठीचा तो काळ आहे. पण आपण टाळेबंदी 1, टाळेबंदी 2, टाळेबंदी 3, टाळेबंदी 4 असे वाढत गेलो आणि पुन्हा परत अनलॉक 1 म्हटलं तरी पुन्हा टाळेबंदी 5 ही असतेच. कारण परत यात केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स वेगळ्या आहेत आणि महाराष्ट्र सरकारनं त्याहून पुन्हा वेगळ्या गाईडलाईन ठेवल्या आहेत. म्हणजे केंद्र सरकारनं आपल्याला असे दिसेल की आंतरराज्य वाहतूकसुद्धा त्यासाठीचा पासची आवश्यक नाही अशी तरतूद केली आहे. पण महाराष्ट्र सरकारनं तिथंही पुन्हा हेकेखोरपणा करून पुन्हा सगळी जिल्हाबंदी आहे, पुन्हा तिथंच आहे. म्हणजे त्यात काही फारसा बदल झालेला आहे असं दिसत नाही. व्यवहार तर सुरू करावेच लागणार आहेत. व्यवहार सुरू केल्याशिवाय हे सगळं गाडं रुळावर येणार नाही, हे आपण सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. त्यातून मग करोनाचे प्रचंड रुग्ण होईल, विस्फोट होईल, तो कधीतरी होणारच आहे. याची आपण तयारी ठेवायला पाहिजे आणि त्या दृष्टीने तयारी करायला पाहिजे आणि त्यासाठीची आवश्यक वैद्यकीय तयारी व्हायला पाहिजे, ती सरकारनं करायला पाहिजे आणि ती करावी यासाठी माध्यमांनी सततचा एक पाठपुरावा करायला पाहिजे. आत्ताची आहे तयारी, त्यातसुद्धा आणखी सुधारणा होण्याच्यासाठी, त्यातल्या त्रुटी दाखवण्याच्यासाठी सुद्धा माध्यमांनी या काळात मला वाटतं प्रयत्न करायला पाहिजेत. कारण हे आपण समजून घेतलं नाही तर कसं असतं, वर्क फ्रॉम होम म्हणता येतं, ज्यांची कामं सुरू आहेत, जे घरातून काम करतात, ज्यांचा निम्मा का असेना, 75% असेना किंवा 40% असेना पगार सुरू आहे, अशांना शहाणपणा सांगायला काही बिघडत नाही की नाही टाळेबंदी सुरू राहिले पाहिजे, नाही तर करोनाचा विस्फोट होईल. पण ज्या लोकांचं हातावर पोट आहे, ज्यांना घरातून बाहेर पडल्याशिवाय आपल्या संध्याकाळच्या हातातोंडाची मिळवणी होत नाही, अशा लोकांच्यासाठी हे सगळे व्यवहार पुन्हा सुरू हे सगळे सुरळीत सुरू व्हायला पाहिजेत. ते सुरू झाल्याशिवाय मला वाटतं आपलं गाडं पुन्हा रुळावर येणार नाही, माणसांचे व्यवहार पुन्हा पूर्वीसारखे सुरू होणार नाहीत. त्यासाठी करोनाचा हा जो धोका आहे, आता त्या संदर्भात पुन्हा काय होतं की आपण तज्ज्ञ काय म्हणतात हे नीट समजून घ्यायला पाहिजे. आणि आपल्याकडं गोची अशी होते की आपण या क्षेत्रातला तज्ज्ञ काय म्हणतो, तज्ज्ञांचं म्हणणं काय, याकडे कधीच लक्ष देत नाही.
कारण मी जे वाचलेले डॉक्टर जयप्रकाश मुलील नावाचे या देशातले सगळ्यात ज्येष्ठ असे संसर्गजन्य रोगाच्या संदर्भातले तज्ज्ञ आहेत. वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य आहेत. ते एप्रिलच्या अखेरपासून आजच्या घडीला या संसर्गजन्य रोगाच्या संदर्भातले ते देशातले सर्वाधिक तज्ज्ञ आणि अनुभवी आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला घराबाहेर पडावं लागेल. 18 ते 50 वयोगटातल्या लोकांनी घराबाहेर पडून सगळं आपला कामधंद्याला लागायला पाहिजे. त्यातून एक सामाजिक प्रतिकारशक्ती, ज्याला हर्ड इम्युनिटी असा शब्द आपण ऐकतो, ही सामाजिक प्रतिकारशक्ती वाढू शकेल. आणि सामाजिक प्रतिकारशक्ती वाढवणं हाच करोनावरचा उपाय आहे. करोनावरची लस आपल्याकडे यायला आणि ती सामान्य माणसापर्यंत पोहोचायला 2.5 ते 3 वर्षे लागणार आहेत. खरं तर मला वाटतं हे माध्यमांनी सगळं समजून घ्यायला पाहिजे. मूळ माध्यमांनी समजून घेतलं, राज्यकर्त्यांनी समजून घेतलं, धोरणकर्त्यांनी समजून घेतलं आणि हे लोकांना पटवून दिलं, हे लोकांच्या गळी उतरवलं, तर मला वाटतं लोकांनाही हळूहळू, सगळ्या गोष्टी एकदम पटत नाहीत, पण हळूहळू लोकांच्या गळी उतरेल आणि त्यानुसार लोक व्यवहार सुरू होतील. नाहीतर अजूनसुद्धा गावोगावी मुंबईहून येणारा मनुष्य म्हणजे हा करोना घेऊन आपला येणारा आपला शत्रू आहे, अशा पद्धतीचं जे वातावरण केलं जातं, ते मला वाटतं गाव आणि शहर यामध्ये खूप मोठी दरी निर्माण करणार आहे. भविष्याच्या दृष्टीनं ते खूप चिंता वाढवणारं वातावरण आहे असं मला वाटतं. ही परिस्थिती बदलण्यासाठी माध्यमांची फार मोठी जबाबदारी आहे. माध्यमांनी खूप जबाबदारीनं काम करण्याची गरज आहे. माध्यमांनी खूप संवेदनशीलतेनं काम करण्याची गरज आहे. जिथं सरकार चुकतं आहे तिथं प्रश्न विचारण्याची जबाबदारी. म्हणजे साधी परवाची मी एका पोस्टमध्ये परवा लिहिलं होतं. म्हणजे बीड जिल्ह्यात एक पेशंट सापडला आणि तिथल्या कलेक्टरनी अक्षरशः 8 दिवस म्हणजे संपूर्ण बीड शहर आणि आजूबाजूच्या 12 गावामध्ये लॉकडाऊन जाहीर करून सगळे व्यवहार बंद करून टाकले. आज करोना इथं दाखल झाल्यानंतर 2 महिन्यानंतरसुद्धा अशा पद्धतीचं वर्तन अधिकाऱ्यांच्याकडून होणार असेल तर मला वाटतं आपण कधीच सुधारणार नाही, यातून कधीच बाहेर पडणार नाही. कारण यापुढं करोनाची मुंबईतले, पुण्यातले लोक जे आजपर्यंत गावी जाऊ शकले नाहीत, ते यापुढंही गावी जात राहतील. त्यातले अनेक करोनाचे पेशंट असतील. कारण या लोकांना तुम्ही सुरुवातीलाच गावी जायला दिलं असतं तर ते व्यवस्थित राहिले असते, कुठलाही प्रसार झाला नसता. सरकारनं त्या संदर्भात हलगर्जी केली आहे, सरकारनं त्याकडे दुर्लक्ष त्याच्याकडे केले. त्यामुळे ती माणसं गावी जातील. त्यातले काही करोनाचे पेशंट असू शकतील, पण त्यांना विलगीकरण करणं, त्यांच्यावर योग्य उपचार करणं या गोष्टी केल्या तर तो आता त्याची फार काळजी करण्याची की बाऊ करण्याचं कारण नाही. आणि यंत्रणेनं आता हे सुद्धा सगळ्यांना समजून पटवून द्यायला पाहिजे की ह्या अशा गोष्टींचा बाऊ आता फार करण्याचा अर्थ नाही. तर हा करोना समजून घेणं आणि लोकांना करोना समजून सांगणं ही सुद्धा मला वाटतं माध्यमांच्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे. ही माध्यमांची जबाबदारी आहे. आणि नजीकच्या काळात माध्यमांनी या सगळं करोनाच्या संदर्भातलं, करोनाच्या एकूण परिस्थितीच्या संदर्भातलं, करोनानंतर निर्माण होणाऱ्या आव्हानांच्या संदर्भातलं, मग ते आर्थिक पातळीवरची आव्हानं असतील, सामाजिक पातळीवरची आव्हानं असतील, कारखाने सुरू होण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, परप्रांतीय मजुरांचे प्रश्न असतील, कारखानदारांचे म्हणून काही प्रश्न असतील, इथल्या सामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, हे प्रश्न हे सगळ्या गोष्टींचं एक समग्र आकलन करून घ्यायला पाहिजे. आणि या सगळं समग्र आकलन करून घेऊनच त्या संदर्भात लोकांच्यामध्ये काही जाणीव जागृती करणं, लोकांना त्या संदर्भात साक्षर करत राहणं, हे काम माध्यमांनी मला वाटतं करायला पाहिजे. पुढच्या काळातली ती महत्त्वाची जबाबदारी असेल असं मला वाटतं. धन्यवाद. कंटिन्यू. चलो.